नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला आपण NTA म्हणतो, NTA ने जी नोटिफिकेशन दिलेली आहे करेक्शन विंडो संदर्भात, त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। वास्तविक पाहता NTA ने त्यांचे जे नीट यूजीचं जे ब्राउचर आहे त्या ब्राउचर मध्ये करेक्शन विंडोची डेट दिलेली होती। आम्हाला वाटलं होतं की NTA काय करेल, नीट साठीची फॉर्मची डेट वाढवेल, पण ती वाढवलेली नाहीये। NTA या वर्षी त्यांचं पूर्ण जे शेड्यूल आहे ते शेड्यूल ॲज इट इज फॉलो करत आहे। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण करेक्शन विंडोमध्ये विद्यार्थ्यांनी काय काय गोष्टींमध्ये चेंजेस त्यांना करता येतात, काय काय गोष्टींमध्ये त्यांना चेंजेस करता येणार नाहीये, या संदर्भात आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापक अभिषेक पाटील, ब्राईट फ्युचर मेकर्स। जे विद्यार्थी नवीन आहेत, जे आपला YouTube चॅनल बघत आहेत, त्यांनी लवकरात लवकर जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून त्यांना रोजच्या रोज नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट नीट यूजीचा फॉर्म भरल्यापासून ते त्यांच्या ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व गाईडन्स आम्ही आमच्या या ब्राईट फ्युचर मेकर्स या YouTube चॅनल मार्फत करतो। चालू करूया आपण। नीट यूजी 2025 साठीची नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 6 मार्च 2025 रोजी ही नोटिफिकेशन काढली। या नोटिफिकेशन मध्ये करेक्शन विंडो, करेक्शन इन पर्टिक्युलर फॉर द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नेट यूजी 2025 साठी त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे। या करेक्शन विंडोची जी ड्युरेशन आहे 9 ते 11 मार्च 2025 पर्यंत आहे। ठीक आहे। या करेक्शन विंडो मध्ये विद्यार्थी कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये चेंजेस करू शकतात हे आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी त्यांच्या नावामध्ये चेंज करू शकत नाहीये। आम्ही सुरुवातीला देखील सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस त्यांचा फॉर्म भरला आहे त्यावेळेस त्यांनी त्या फॉर्म साठी जे लागणारे त्यांचं नेम आहे ते नेम त्यांनी 12वीच्या मार्कशीट किंवा 10वीच्या मार्कशीट थ्रू भरायचं आहे किंवा आधार कार्डच्या स्वरूपात भरायचं आहे। ते सुरुवातीलाच आम्ही सांगितलेलं होतं। नावामध्ये काही चेंजेस करण्याची गरज नाहीये। जरी तुम्ही आधार कार्डवर जसं नाव आहे तसं टाकलं असेल किंवा जरी तुम्ही 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं टाकलं असेल तरी नावामध्ये तुम्हाला चेंजेस करता येणार नाहीये। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फक्त आईचं नाव किंवा वडिलांचं नाव दोन्हीपैकी एका नावामध्ये जर तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा तुमचं काय स्पेलिंग मिस्टेक असेल, फादर्स नेम किंवा मदर्स नेम, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता। आणि जे वडिलांचा जो व्यवसाय आहे किंवा वडील काय करतात, जे ऑक्युपेशन आहे, ऑक्युपेशन मध्ये वडिलांचं ऑक्युपेशन किंवा आईचं ऑक्युपेशन दोन्हीपैकी एकामध्ये तुम्ही काय करू शकता, चेंजेस करू शकता। त्याचबरोबर दुसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेट्स शॅल बी अलोटेड टू चेंज ऍड ऑल द फॉलोइंग फील्ड्स। याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता किंवा ऍड करू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खूप विद्यार्थ्यांचे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचे आहे आणि महाराष्ट्र राज्याची कास्ट कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहे आणि त्यांना सेंट्रलचं जर सर्टिफिकेट त्यांचं आलं असेल तर ते कॅन्डिडेट ऍज अ सेंट्रलमध्ये सेंट्रल कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जातात। त्याचप्रमाणे तिथं तुम्ही काय काय चेंजेस करू शकता, तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेंजेस करू शकता। याच्यामध्ये 10वीचं किंवा 12वीचं जे तुमचं मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल जे तुम्हाला अपलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अपलोड करू शकता। त्याचबरोबर स्टेट एलिजिबिलिटी, असा खूप सारे विद्यार्थी आहेत जे आपण महाराष्ट्रात बोलूया। महाराष्ट्रामध्ये खूप सारे असे विद्यार्थी आहेत की जे बाबा इतर राज्यातून महाराष्ट्रात शिकण्यासाठी आलेले आहेत, त्यांची जी एलिजिबिलिटी आहे त्यांना जरी ती चेंज करायची असेल तरी ती त्यांना काय करता येते, चेंज करता येते। त्याचबरोबर कॅटेगरिकल सर्टिफिकेट, सगळ्यात महत्त्वाचं कॅटेगरिकल सर्टिफिकेट मध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे सेंट्रलचं आत्ता सर्टिफिकेट आलेलं असेल, सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, सेंट्रलचं एससी सर्टिफिकेट असेल, एसटी सर्टिफिकेट असेल सेंट्रलचं किंवा सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट असेल, ज्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचे सर्टिफिकेट आलेले आहे आणि ज्यांनी आत्ता ओपन मधून फॉर्म भरलेला आहे त्यांना त्यांची कॅटेगरी काय करता येते, चेंज करता येते।
त्याचबरोबर खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आता नीटचा फॉर्म भरताना ओबीसी मधून फॉर्म भरलेला आहे, सेंट्रल ओबीसी मधून भरलेला आहे फॉर्म, किंवा सेंट्रल एससी एसटी किंवा सेंट्रल ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांच्याकडे अद्यापपर्यंत सर्टिफिकेट सेंट्रलचं आलेलं नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांना देखील कॅटेगरी चेंज करता येते. तुम्हाला काय करावे लागेल, सेंट्रलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता आणि ओपन मधून फॉर्म भरल्यानंतर जी तुमची नीटची जी तुमची फीज आहे ती फीज मात्र या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. सुरुवातीला तुम्ही जर ओबीसी सेंट्रल ओबीसी मधून फॉर्म भरला असेल पण तुमच्याकडे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आता ओपन मधून फॉर्म भरावा लागेल. आणि ओपन मधून फॉर्म भरण्यासाठी जी चलन आहे एनटीएचं ते 1700 रुपयाचे चलन आहे. तुम्ही 1600 रुपये त्यावेळेस भरले असतील तर तुम्हाला ते 100 रुपये एक्स्ट्रा आता काय करावं लागतील, भरावे लागतील. त्याचबरोबर सब कॅटेगरी असेल, आता पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट असेल, जे फिजिकली विकलांग विद्यार्थी म्हणतो आपण, पीडब्ल्यूडी चे कॅटेगरी सर्टिफिकेट त्यांना अपलोड करावं लागतं. खूप विद्यार्थ्यांकडे ते सर्टिफिकेट जर नसेल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून ते सर्टिफिकेट काढावं लागतं. जर ते त्यांच्याकडे नसेल, दिव्यांग सर्टिफिकेट म्हणतो, तर ते त्यांच्याकडे आता जर आला असेल तर ते चेंज करू शकतात. जर नसेल आलं तर ते त्यांनी काय करायचं आहे, ते कॉलम मधून ते तुमची कॅटेगरी सब कॅटेगरी काढून टाकायची आहे. काही मुलांची सिग्नेचर नीट अपलोड झालेली नसतील तर त्यांना सिग्नेचर देखील या ठिकाणी चेंज करता येतात. काही विद्यार्थ्यांनी गेल्या वेळेस आम्हाला प्रश्न विचारले, सर आम्ही निळ्या पेनच्या शाईनं साईन केलेली आहे, तर तुम्हाला निळ्याची काळ्या पेननं साईन करून सही अपलोड करायची असेल तरी तुम्हाला काय करता येते, ते अपलोड करता येते. त्याचबरोबर नंबर्स ऑफ अटेम्प्ट्स इन नीट यूजी, जे तुम्ही नंबर्स ऑफ अटेम्प्ट्स केलेले आहेत ते जरी तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचे असतील किंवा टाकायचे असतील तेही तुम्हाला काय करता येतं, टाकता येतं. त्याचबरोबर तिसऱ्या कॉलम मध्ये त्यांनी दिलेले आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलॉटेड टू चेंज द फॉलोइंग बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस. तुम्हाला तुमच्या परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं असेल, आता सध्या ते नीटची प्रॅक्टिस करण्यासाठी लातूरला असतील किंवा काही विद्यार्थी काय असतील पुण्यामध्ये असतील, पण ज्यावेळेस त्यांचा क्रॅश कोर्स नीटचा संपणार आहे त्यावेळेस ते त्यांच्या गावी परत येतील. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना त्यांची सिटी चेंज करायची आहे किंवा त्यांची एक्झामिनेशन सिटी चेंज करायची असेल तर त्यांना ती एक्झामिनेशन सिटी देखील या ठिकाणी चेंज करता येते. त्यामुळे तुम्ही इंडियामध्ये कुठल्याही सिटीमध्ये तुमचं सिटी चेंज करण्यासाठी तुम्ही सिटी चेंज करू शकता. त्याचबरोबर मीडियम ऑफ द एक्झामिनेशन, आता हे खूप महत्वाचं आहे. मीडियम ऑफ द एक्झामिनेशन, ज्या विद्यार्थ्यांना 2 लँग्वेज मध्ये नीटचा पेपर पाहिजे आहे. खूप विद्यार्थी असे आहेत की बाबा त्यांना 2 लँग्वेज मध्ये नीटचा पेपर लिहिता येतो. त्याच्यामध्ये कसं, जर समजा तुम्ही रायटिंग जे तुमची एक्झामिनेशनची जी लँग्वेज आहे ती जर तुम्ही इंग्लिश निवडली तर इंग्लिश लँग्वेज निवडल्यानंतर तुम्हाला फक्त इंग्लिश ह्या एकाच लँग्वेज मध्ये पेपर तुम्हाला मिळणार आहे. परंतु जरी तुम्ही तुमची लोकल लँग्वेज निवडली, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर महाराष्ट्रातले विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर मराठी ही लँग्वेज निवडली तर तुम्हाला बोथ मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला काय होईल, नीटचा पेपर मिळेल. जेणेकरून तुम्हाला रफ प्रॅक्टिस करण्यासाठी देखील खूप सारे पेजेस तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल राहतील. आणि खूप विद्यार्थ्यांना काही गोष्टींचे मिनिंग समजत नसतील तर त्यांनी काय करायचं आहे, इंग्लिशच्या ऐवजी मराठीमध्ये काय करायचं आहे, लँग्वेज तुम्ही या ठिकाणी चेंज करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एवढ्या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुमच्या नीटच्या फॉर्मचे चेंजेस करू शकता. नीटच्या फॉर्मचे चेंजेस करण्याची अंतिम तारीख ही 11 मार्च आहे. 11 मार्चला संध्याकाळी रात्री 11:59 एनटीएचं एक करेक्शन विंडोचं पेज संपणार आहे आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे करेक्शन विंडो संदर्भातले जे शंका असतील तर ते तुम्ही करून घ्यायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना करेक्शन कसे बघायचे हे करण्यासाठी तुम्ही तुमचं कन्फर्मेशन पेज एनटीएच्या वेबसाईटला जाऊन नीट यूजीच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचं आहे. लॉग इन करून तुमचं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करायचं आहे आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे सगळे पर्सनल इन्फॉर्मेशन पासून ते एज्युकेशन क्वालिफिकेशन पासून डॉक्युमेंट अपलोडेशन पासून ते तुमचे जे सिटी एक्झामिनेशन आहे या सगळ्या गोष्टी तंतोतंत चेक करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा फॉर्म नीट यूजीचा रिजेक्ट होणार नाही. अशा पद्धतीनं मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला या एनटीएच्या 6 मार्चची नोटिफिकेशन आहे एनटीए यूजी 2025 ची, त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी गायडन्स केलेला आहे. आमच्या चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या
व्हॉट्सअप ग्रुपची चॅनलची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग किंवा आमची ऑनलाईन काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, सध्या तरी आमचा काउन्सिलिंगचा ग्रुप जो आहे फ्री मध्ये आहे, तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या नीट यूजीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍड व्हायचा आहे. त्याचबरोबर नीट यूजीचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत ऑल इंडिया, महाराष्ट्र आणि अब्रॉड मध्ये कर्नाटक, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मणिपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, नर्सिंग, फिजिओथेरपी सारख्या कॉलेजच्या ऍडमिशन संदर्भात पूर्ण काउन्सिलिंग आम्ही या ठिकाणी करतो. आणि तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत तुम्हाला सर्व काउन्सिलिंग आम्ही आमच्या या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो. लवकरात लवकर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि मी या ठिकाणी अभिषेक पाटील सर तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.